नमस्कार मित्रांनो, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला LIC कन्यादान पॉलिसी संदर्भात सविस्तर अशी माहिती या ठिकाणी सांगणार आहे। बघा मित्रांनो, LIC द्वारे लॉन्च करण्यात आली ही खास अशी कन्यादान पॉलिसी आहे। जर तुम्हाला मुलगी असेल तर तिच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी LIC ची कन्यादान पॉलिसी तुमच्यासाठी मोठा आधार असणार आहे। या कन्यादान पॉलिसीमध्ये मुलींसाठी खास सूट देण्यात आलेली आहे। त्यानुसार जर दुर्दैवाने आई-वडिलांना काही झालं तर अशा परिस्थितीमध्ये मुलींना विमा राशीच्या 10% रक्कम ही महिन्याला मिळणार आहे। त्याचबरोबर एकदा का मुलींचं वय 21 वर्ष झालं की त्यांना पूर्ण रक्कम ही डायरेक्ट भेटणार आहे। त्यामुळे मुलींसाठी एक खास अशी पॉलिसी आहे। त्याच विषयी आता आपण A to Z माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। यामध्ये एलिजिबिलिटी काय आहे, वयोमर्यादा किती आहे, पॉलिसीचा कालावधी किती असणार आहे, सोबतच यामध्ये किमान गुंतवणूक किती करायची, हप्ता प्रकार कसा असणार आहे, रिस्क कव्हर किती राहील, परतावा किती मिळणार आहे आणि ऑदर कोणकोणते बेनिफिट मिळणार आहेत त्याची पण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेच। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, LIC द्वारे लॉन्च करण्यात आलेल्या जीवन लक्ष्य स्कीम अंतर्गतच ही LIC कन्यादान पॉलिसी आहे। या पॉलिसी अंतर्गतच मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी LIC द्वारे मदत ही केली जाते। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पॉलिसीसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत। तर बघा, यासाठी वडिलांचं वय हे 18 वर्ष ते 50 वर्षापर्यंत असावं आणि मुलींचं वय किमान 1 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या पॉलिसीचा कालावधी हा 13 ते 25 वर्षापर्यंत असणार आहे। सोबतच या पॉलिसीची मॅच्युरिटी ही मुलीचं वय 21 वर्ष झाल्यानंतर होणार आहे। या कन्यादान पॉलिसीमध्ये किमान गुंतवणूक ही 1 लाख रुपयाची असणार आहे। 1 लाखाच्या वरती तुम्ही किती पण गुंतवणूक करू शकता। यासाठी किमान प्रीमियम हप्ता हा 1,500 रुपये ते 2,000 रुपयापासून सुरू होतो। जर तुम्ही हप्त्याची रक्कम ही वाढवली तर या ठिकाणी तुम्हाला लाभ देखील जास्त मिळतो। सोबतच यामध्ये हप्त्याचे प्रकार एकूण 4 आहेत। यामध्ये मासिक, त्रैमासिक, 6माही आणि वार्षिक स्वरूपात हप्ते भरू शकता। त्याचबरोबर या कन्यादान पॉलिसीमध्ये रिस्क कव्हर देखील आहे। त्या जर दुर्दैवाने मुलींच्या वडिलाचं जर आकस्मिक निधन झालं तर अशा परिस्थितीमध्ये LIC द्वारे या पॉलिसीचे पुढील जे सर्व काही हप्ते आहेत ते माफ केले जातात। त्याचबरोबर मुलीच्या पालन पोषण आणि शिक्षणासाठी LIC द्वारे काही मदत देखील केली जाते। यामध्ये विमा राशीच्या 10% रक्कम ही दरवर्षी मिळते आणि एकदा का मुलीचं वय 21 वर्ष झालं की त्यांना डायरेक्ट पूर्ण रक्कम ही दिली जाते। आता आपण पाहूया या कन्यादान पॉलिसीवर एकूण परतावा म्हणजे रिटर्न किती मिळतं। तर बघा, यामध्ये गॅरंटेड रक्कम प्लस बोनस प्लस फायनल ॲडिशन अशा प्रकारे एकूण परतावा मॅच्युरिटीच्या वेळी मुलीला दिला जातो। यामध्ये उदाहरणादाखल बघा, जर तुम्ही 15 वर्षासाठी दरमहा 3,000 रुपये भरले तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी 7 ते 8 लाख रुपये मिळू शकतात। त्यासोबत या कन्यादान पॉलिसीमध्ये वेगवेगळे बेनिफिट हे देखील दिले जातात। त्यामुळे तुम्हाला कर सवलत मिळते। सोबतच यामध्ये अपघाती मृत्यू बेनिफिट देखील आहेत। सोबतच यामध्ये कर्जाची सुविधा ही देखील उपलब्ध आहे, म्हणजे तुम्ही या कन्यादान पॉलिसीवर कर्ज देखील घेऊ शकता। त्याचबरोबर या पॉलिसी संदर्भात अजून एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही पॉलिसी सरेंडर देखील करू शकता, परंतु या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किमान 3 वर्षापर्यंत लगातार हप्ते भरणे आवश्यक आहे। एकदा का पॉलिसीला 3 वर्ष पूर्ण झालं मग त्यानंतर तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय पॉलिसी सरेंडर करता येते। तर मित्रांनो, ही होती LIC कन्यादान पॉलिसी संदर्भातील सविस्तर अशी माहिती। जर तुम्हाला ही पॉलिसी तुमच्या मुलीसाठी घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळील LIC एजंटला संपर्क साधू शकता किंवा LIC ऑफिसला पण भेट देऊ शकता। तर मित्रांनो, कन्यादान पॉलिसी संदर्भातील ही एक महत्त्वाची अशी माहिती होती। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।